आवडतं त्याच्यासाठी आयोजकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि दादांनी तो पुढाकार घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर सुद्धा घेतला। त्याचं कारण आहे सगळ्यांना जास्त ओव्हरच्या मॅच खेळायला आवडतातच, नाहीतर शेवटी 1-2 ओव्हरच्या मॅचमध्ये रिझल्ट नाही लागत आणि म्हणूनच आज या ठिकाणी सगळ्यांनी या स्पर्धेला चांगली पसंती दिली। मैदान हिरवगार पाहायला मिळत आहे, पावसाळा थोडासा जास्त लांबला, जो मे महिन्यामध्ये सुरू झाला होता नुकता कुठे थांबल्यासारखं वाटतोय। आमच्या बळीराजाचं सुद्धा खूप सारं नुकसान झालं, त्यातून त्यांना पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी बळ देऊ दे अशी देखील आम्ही प्रार्थना या ठिकाणी करू आणि जाऊयात आजच्या दिवसासाठी। मात्र मैदानाच्या दिशेने आपण जाणार आहोत ज्या ठिकाणी 2 बलाढ्य टीम पाहायला मिळणार आहेत। टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय योगेश पेनकर यांनी घेतलेला आहे आणि रेड डेव्हिल्स या टीमने रेड डेव्हिल्स नोएडा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर फलंदाजीसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत। दिलीप वर्मा आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अमित तांबे। वर्मा यांच्या नावाची चर्चा मागील 2 हंगामात खूप चांगल्या पद्धतीने झाली, कोणत्याही संघाला आणि एक तगडी टक्कर देण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आहे आणि अमित तांबेने गेल्या काही वर्षात स्वतःला सिद्ध केलं आहे। पिंपरीवरून येऊन जर पाहिलं तर हा खेळाडू सुद्धा स्वतःला सातत्याने सिद्ध करताना पाहायला मिळत असतो। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अखिल भारतातील वलयांकित नावं एका बाजूला पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेट काय आहे त्या क्षणी जो चांगला खेळणार तो जिंकणार आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला बेस्ट हा द्यावाच लागतो। किती मोठा खेळाडू असेल तर त्याला त्या दिवशी मैदानात जाऊन सिद्ध करावं लागेल, त्याच्या वेळेला त्याची टीम जिंकणार आहे आणि हेच खूप महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतं। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन खास उत्तर प्रदेश राज्यातून आणि गाझियाबादमधून गोलंदाज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय। टिंगरे सरकार चषक खेळण्यासाठी यावर्षी सुप्रीमो चषकातील बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्या गोलंदाजाने घेतला, गोलंदाजीसाठी सँडी यादव, संदीप यादव, अमित तांबे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय। ह्या मैदानाची पूर्ण जाणकारी असणारे हे सगळे खेळाडू सुद्धा आहेत, कारण या मैदानात सातत्याने क्रिकेट पंचांचा इशारा येतो या मॅचच्या सुरुवातीचा। एका बाजूला जर पाहिलं तर सतीश बालेराव सर असतील, नासिर सर एका बाजूला आहेत। पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला खरा, परंतु पहिल्याच बॉलवर विकेट। सँडी यादव उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद वरून पुणे मी का गाठलाय दाखवून देत आहेत, पहिल्याच बॉलला मोठी विकेट। विकेट आयोजकांचे डीजे पहा, आयोजकांची सूचना आहे नवीन मॅटर लवकरात लवकर मैदानात जाणं गरजेचं आहे आणि जर नाही गेला एक सूचना देण्यात येतील आणि त्यानंतर तुम्हाला पेनलाइज केलं जाणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। पहिल्याच बॉलवर विकेट सँडी यादव घेताना पाहायला मिळाले। 30 यार्ड सर्कल पर्यंत आउट झालेला बॅटर येईपर्यंत दुसरा बॅटर हा मैदानात येणं गरजेचं आहे, याची नोंद सगळ्या टीमने घ्यायची आहे। ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे। सगळ्याच टीमसाठी हा नियम सारखा असणार आहे। पहिल्या दिवशी पेनलाइज केलंय आपण। 2 रनची पेनल्टी ताई पॅकर टीमला दिली गेली होती। म्हणजे प्रत्येक एका ट्रॅक मागे 2 रनची पेनल्टी असणार आहे। चांगला बॉल वेला वेगवान चेंडू टाकतायत सँडी। का सुप्रीमो ट्रॉफी मध्ये यावर्षी बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला दाखवून देत आहेत गाझियाबादवरून या ठिकाणी दाखल झालेले सँडी संदीप यादव। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सौरभ बिराजदार आलेत। मागील हंगाम जर पाहिलं तर अगदी चांगला राहिला। याही खेळाडूसाठी जर पाहिलं तर तुळजापूर धाराशिव जिल्ह्यातून येताना पाहायला मिळत आहेत। सिद्धेश करंडकात मारलेले लगातारचे 4 षटकार या खेळाडूचे आठवत आहेत। आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर
तिकडे मात्र टप्पा बदलला, परंतु रिझल्ट तोच आहे. धाव मात्र येऊ दिलेली नाहीये. चांगली गोलंदाजी, लयबद्ध कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. परंतु कितीही चांगली गोलंदाजी होत असेल तरी त्याचं उत्तर तुम्हाला बॅटने द्यायचं आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही मैदानात गेलेला आहात. फलंदाजांचं हे कर्तव्यच आहे. मैदानात गेले तर तुम्हाला धावा या कराव्याच लागतील. यावेळेला फटका चांगला खेळलाय. सीमारेषा दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. तिकडे फिल्डर प्रयत्न करतायत परंतु बॉल नाही थांबणार. बॉल सीमारेषा पार. 4. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता ऑन साइडच्या दिशेला हा फटका अगदी आपण पाहतोय पिकअप केला आणि एक बहरदार चौकार या ठिकाणी या सौरभ बिराजदार यांनी मात्र वसूल केला. 3 चेंडू 4 वरती सौरभ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खातं खोललंय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आलाय, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सौरभच्या बॅटमधून चौकार. हो, आता मात्र थोडासा अँगल मात्र या ठिकाणी बदलताना पाहायला मिळाले. अपीलही केलंय. अपिलाचा प्रभाव मात्र या ठिकाणी पडलेला नाही आहे. पंच नासिर हे सुद्धा एक चांगलं दर्जेदार क्रिकेट खेळलेले आहेत. अमृत 11 संघासाठी किंवा सिनराय टोयोटा या व्यावसायिक संघासाठी देखील क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. नासिर जावेद या दोन बंधूंनी देखील तेवढंच क्रिकेट गाजवलं. तर दुसऱ्या बाजूला संतोष भालेराव, सतीश भालेराव पुणे जिल्ह्यात याही जोडीची कमाल होती. राजू डावकर सर असतील, एक ख्यातनाम खेळाडू, आणि अमर साठे सर. यावेळेला हा बॉल थोडासा पुढे केला होता. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय, सीमारेषेच्या दिशेने पाठवलाय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण श्रेयस कदम यांचं पाहिलं मिळालं खरं, परंतु तिकडे 2 धावा धावून पूर्ण करताना पाहिलं मिळतं. थोडेसे नाराज आहे सौरभ, कारण हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे नाही जाऊ शकला. परंतु पहिलं षटक हे सँडी यादव यांच्या नावाने राहिलं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा 1 विकेट. एक चौकार निश्चित आला, परंतु जबरदस्त गोलंदाजी सँडी यादव प्रभावित केलं पहिल्या षटकामध्ये आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. एक महत्वाची विकेट देखील सँडीला मात्र जी मिळाली आणि आता उर्वरित 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल. 5 षटकं बाकी आहेत. खूप चांगलं वाटतं, एक चांगलं चित्र पाहायला मिळत आहे. 45 टीम असून सुद्धा 6-6 ओव्हरच्या मॅचेस पाहायला मिळत आहेत, ही चांगली बाब आहे. नाहीतर अलीकडे असं होत आहे बऱ्याच स्पर्धांमध्ये भरतदादा 3 ओव्हरच्या मॅच, 4 ओव्हरच्या मॅच, 5 ओव्हरच्या मॅच अशाही खेळायला लागत आहेत. परंतु इकडे एक परिपूर्ण क्रिकेट सादर करण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. सगळ्या संघांचे किड्स लक्ष वेधून घेत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवेश फी सुद्धा कमी ठेवण्यात आली आहे, जेणेकरून बऱ्याचदा असं होतं की प्रवेश फी जास्त असतात, सगळे संघ प्रवेश नाही घेऊ शकत आणि इच्छा असूनही त्या स्पर्धा खेळायला मिळत नाहीत, टॅलेंट असूनही खेळायला मिळत नाहीत. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला विजय पावले यांच्या विरुद्ध. एका बाजूला दिलीप वर्मा आहेत, मागील हंगाम अक्षरशः धुमाकूळ घातला होता या खेळाडूने. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 1 करोड रुपयाची ISPL सारखी स्पर्धा ज्यांच्या कॅप्टनशिप खाली जिंकली गेली विजय पावले यांना आपण या ठिकाणी पाहतोय. सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचे सुपरस्टार, शेतकरी कुटुंबातून पुढे आलेला हा खेळाडू आज भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये अगदी चमकतोय. यावेळेला पुलचा फटका खेळताना पाहायला मिळालेत. दिलीप यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 4. थोडेसे मागे सरसावले, बॅट बॅलन्स केली आणि त्यानंतर मात्र पुलचा एक लाजवाब फटका दिलीप वर्माच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. यावेळी अगदी आपण पाहतोय कव्हर पॉइंट डोक्याच्या वरून अगदी आपण पाहतोय चेंडू जाईन सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 4 रन. थँक्यू. आज तारे सितारे आमने सामने आहेत अगदी आपण पाहतो आहे. विजय पावले महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधलं एक वलयांकित नाव, परंतु दिलीप वर्मा 2 चेंडूवरती तुटून पडला आणि लागोपाठ 2 चौकार येताना पाहायला मिळाले.
यावेळेला कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन होतं, फटका फसलाय, बॉल हवेत, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आहे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळालाय चांगल्या पद्धतीने. म्हणजे सोपंही नव्हतं, सर्कलमधून बरेचसे बाहेर गेले त्या ठिकाणी विनायक भोईर, परंतु कॅच नाही झाली आणि धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 2ने पुढे जाते. या ओव्हरमध्ये रन येऊ लागलेले आहेत आणि चांगली धावसंख्या उभारली गेलेली आहे. पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर पद्धतीने घ्यायचा ही रणनीती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याच्या टीम ज्यावेळेला पुण्यामध्ये खेळतात ना, त्या आणखी घातक असतात. भल्या भल्या संघांना पुण्यातल्या संघांनी सुद्धा पराभूत केलेलं आहे. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न, यस विजय पावले विकेट घेण्यासाठीच तरबेज आहेत, परंतु या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी ओव्हरस्टेपिंगसाठी करण्यात आली आहे पंचांकडून. नो बॉल, नो बॉल डीजे, नो बॉल असल्या कारणाने बॅटर तर या ठिकाणी बचावले गेलेले आहेत. आमच्या सगळ्या पंचांचंही कौतुक करावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या बाबी त्यांच्या नक्कीच निदर्शनास येत आहेत आणि त्या मात्र या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी, म्हणजे चारही पंचांकडे असणारा अनुभव या ठिकाणी दाखवत आहेत. आणि खऱ्या अर्थाने पंच हा सुद्धा स्पर्धेचा एक प्रमुख घटक असतात आणि खूप चांगला काम मात्र या ठिकाणी त्यांच्याकडून देखील होत आहे. संधी आहे मोठा फटका मारण्याची, 17 अंतर झालेत. ओ इकडे पुन्हा गती परिवर्तन, थोडंसं शफल होऊन खेळायचं होतं पाठीमागच्या बाजूला, नाही यशस्वी झाले. डॉट बॉल येतोय, म्हणजे फ्रीच्या बॉलवर मात्र या ठिकाणी फटका नाही येऊ दिलाय. 17 धावांवर ही धावसंख्या थांबलेली पाहायला मिळते. टिंगरे सरकार चषकामध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. जे क्रिकेट रसिक अगदी आनंद घेत आहेत घर बसल्या आपल्या स्मार्ट टी व्हीवर, मोबाईलवर, त्या सगळ्या चाहत्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. हा बॉल थोडासा पुढे केला होता, कव्हरची दिशा दाखवली आहे. पॉवर टिपिकल पॉवर प्लेचा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले दिलीप, आणि हा बॉल जाईल सीमारेषा पार. 4. थँक्यू व्हेरी मच. कव्हरच्या दिशेला एक बहरदार चौकार येताना जो पाहायला मिळतोय. चंदू सर पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या, परंतु दुसरं षटक जसंही पूर्ण होतं 21 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी, 3 चौकार दिलीप वर्माच्या बॅटमधून या दुसऱ्या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि या चांगल्या स्थितीमध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हो अगदी बरोबर प्रवीण सर. पहिलं षटक हे रेड डेव्हिलच्या बाजूने गेलं, तर दुसरं षटक हे जर पाहिलं तर अमर भाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या बाजूने गेले. 21 धावा. सँडी यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. लॉंगॉनला बॉल गेलाय, तोपर्यंत थ्रो येईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. अगदी चांगलं वातावरण, प्रसन्न वातावरण आणि एक मोठी स्पर्धा. 2.5 लाखाचा पुरस्कार विजेत्याला मिळणार आहे. उद्या कळणार आहे या ठिकाणी कोण बाजी मारणार.
सँडी, परंतु दिलीप वर्मा एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि यांच्याकडे क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची. मागील हंगाम त्यांनी ज्या पद्धतीने गाजवला, दाखवून दिलं काय करू शकतो हा खेळाडू, आणि आज पुन्हा एकदा चांगली कामगिरी करतायत. रिवास उचलला, फेकला आणि फेकून दिला, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. आतापर्यंत चौकार पाहायला मिळत होते, परंतु आता रिव्हर्सचा एक शानदार षटकार येताना जो पाहायला मिळतोय. ज्या सँडी यादवनं फक्त 6 धावा पहिल्या षटकात खर्च केल्या होत्या, त्याच सँडीवरती आक्रमण केले जाते त्याच्या व्यक्तिगत दुसऱ्या षटकार. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका पाहायला मिळतोय, मिड ऑफच्या बाजूने सीमारेच्या दिशेने, परंतु चांगले एफर्ट सीमारेषेवर दाखवण्यात आलेले आहेत. श्रेयस कदम त्या ठिकाणी होते. आपल्या टीमसाठी 2 धावा तर वाचवल्या आहेत आणि तिसरीचा प्रयत्न. हो, इकडे संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, एकीचं रूपांतर दुसरीमध्ये, दुसरीचं रूपांतर तिसरीमध्ये. आता ही टीम 4 झाली असं म्हणावं लागणार आहे, ज्या पद्धतीने धावा होऊ लागलेल्या आहेत. तर नक्कीच चौकार आलेत आणि आता षटकार देखील यायला सुरुवात झाली. एक धावा तर झाल्याच पाहिजे. अगदी आपण पाहतोय 6 षटकांची मॅच आहे आणि 2 बलाढ्य संघांची झुंज अगदी आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहिल्या इनिंग मध्ये धावा झाल्या तर मजा येईल. अगदी आपण पाहतोय सेकंड इनिंग पाहायला. आज एकापेक्षा एक सुपरहिट मुकाबले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. सँडी हो, फॉलो केलं, म्हणजे जेवढे सफल झाले त्यांना फॉलो केलं, त्यांच्या शरीराच्या दिशेने बॉल टाकला गेला आणि इकडे अँगल बनवू दिला नाही आहे आणि त्याच्यामुळे एक डॉट बॉल या ठिकाणी सँडीसारख्या बॉलरवर हल्ले देखील चढवले जात आहेत. आणि क्रिकेट आहे, जो चांगला खेळणार आहे तो जिंकणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला बेस्ट हा द्यावाच लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाया पाहायला मिळणार आहेत. आज सुद्धा अगदी वेळेमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे. 9 बलाढ्य संघ आज देखील पाहायला मिळणार आहेत आणि भारतभरातून आलेले खेळाडू आज देखील तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय सौरभ बिराजदार, या बॉलला सीमारेच्या दिशे, ओ एक झेल मात्र त्या ठिकाणी सुटताना पाहायला मिळतोय. सोप्या पद्धतीने हा झेल घेण्याचा प्रयत्न होता. पहिलं तर वाटलं सिक्सर गेला, त्यानंतर बॉल आरामात हातात जात होता, त्यावेळेला हातातून बॉल सुटतोय. सौरभला मात्र या ठिकाणी संधी मिळते आणि आणखीन एक धाव मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. चांगला पीक केला होता त्या ठिकाणी. अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या लगत प्रयत्न चांगला केला क्षेत्ररक्षकानं, परंतु प्रयत्न कमी पडले आणि त्या ठिकाणी मात्र काय ड्रॉप होताना जो पाहायला मिळतोय. सौरभ बिराजदारला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळते. हो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय, सीमा रेषा पार, षटकार. टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढा जबरदस्त होता. तर स्कूपचा एक लाजवाब फटका अगदी आपण पाहतोय दिलीप वर्माच्या बॅट मधून. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. येस, थोड्या वेळासाठी असं वाटलं टेंगरे सरकार खेळायला सूर्यकुमार यादव आलाय की काय, अशा पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार. थँक्यू. एका मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल दिलीप वर्माची. 10 चेंडू 29 वरती खेळतोय, सलामीला आलाय आणि लक्ष वेधून घेतोय दिलीप वर्मा. 38 वरती एक गडी बाद आहे. यस, शैलेश निवंगुणे सरांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर जाबीर मलिंगा, गुजरातचा एक जबरदस्त गोलंदाज, गोलंदाजीसाठी पुण्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. जाबीर पटेल, जाबीर मलिंगा या नावाने ओळखला जातो हा खेळाडू. हो, हा बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी
बराच बाहेर टप्पा या ठिकाणी टाकला गेलेला आहे. येस, नो बॉल. या वेळेला देखील जर पाहिलं तर या ठिकाणी फटका खेळला जातोय. त्यानंतर बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी दिला गेलाय. काय क्रिकेट खेळतायत हे दोन्ही खेळाडू, जबरदस्त. त्यातल्या त्या दिलीप वर्मा जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. जोडीला जर पाहिलं तर सौरभ देखील आता रंगात येऊ लागलेले आहेत. तर पहिली विकेट झटपट गमावल्यानंतर एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये उभारली जाते. 6 षटकांची मॅच आहे. दिलीप वर्मा लक्ष वेधताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फलंदाजी साकारली. दुसऱ्या बाजूला सौरभ विराजदार चांगली साथ देतोय. 10 बॉल 10 वरती सौरभ स्ट्राईक एंड वरती आहे. पहा, 12th मॅन नसेल तर पेनल्टी आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा पहिला आणि शेवटचा कॉल दिला जातोय. रेड डेव्हिल्स 12th मॅन नाही, आयोजकांची सूचना. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. या ठिकाणी अतिशय चांगला सामना सकाळच्या सत्रातच जर पाहिलं तर 12th मॅन सुद्धा हा आपल्याला ब्लॅक कलरच्या ट्रॅक मध्येच आतमध्ये जाणं गरजेचं आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आपण. यावेळेला वेगात बॉल टाकलाय. ऑप्शनच्या बराचसा बाहेर या ठिकाणी पिचिंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होता आणि विकेट येताना पाहिला मिळते. पहिला धक्का बसतोय 41 धावांवर. दुसरा धक्का. थँक्यू व्हेरी मच डीजे. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. आणि या अगदी आपण पाहतोय धावबाची शिकार त्या ठिकाणी या सौरभ परतताना पाहायला मिळतोय. पॅव्हिलियन मध्ये 12 चेंडू 10 धावांची खेळी साकारली आहे. आणि आता न्यू बॅटर नरसिंग पालमपल्ले मैदानाच्या आतमध्ये 41 वरती 2 झटके. पुन्हा एकदा जाबीर पटेल, जाबीर मलिंगा, दिलीप बॅटिंगसाठी. यावेळेला फुल टॉस बॉल, त्याच्यावर प्रहार केलाय खरा. एफर्ट चांगले होते. बॉल नाही थांबत आहे. तो जातोय सीमारेषेच्या पार पार पार. 4. थँक्यू. धावांचा पाऊस दिलीप वर्माच्या बॅट मधून सकाळच्या सत्रामध्ये पडताना पाहायला मिळतोय. आणखीन एक शानदार चौकार. शतरक्षकाचे प्रयत्न त्या ठिकाणी थोडेसे कमी पडले आणि एक शानदार चौकार येताना पाहायला मिळाला. फुल टॉस. या फुल टॉसला सुद्धा फेकून दिले सीमारेषेच्या पलीकडे. दिलीप वर्मा या नावाची चर्चा. 6. थँक्यू थँक्यू थँक्यू. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. फुल टॉस चेंडू होता. मिड विकेट दिशा निवडली. कडा प्रहार केला. दिलीप वर्मा नावाचं वादळ मैदानावरती घोंगावताना पाहायला मिळतंय. एक शानदार षटकार. 12 चेंडू 39 वरती दिलीप वर्मा. तर संघाचं धावफलक अर्धशतक पूर्ण होतंय. 51 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 धावा. अगदी चौथं षटक सुरू आहे. 51 धावा धावफलकावर. 39 धावांवर बॅटिंग करतायत दिलीप वर्मा. ओहो, लांब 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 बॉल आता येतच नाही असं वाटतंय. हरवलाय. 6.
चंदू सर रिवचचा काय शानदार षटकार लगावलाय. डीजे वाले डीजे मास्टर आपण संपर्क साधायचा या ठिकाणी. डीजे काय मी तर म्हणेल सकाळच्या सत्रात अख्ख्या महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटची झोप उडवणारी बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. दिलीप वर्मा नावाचं वादळ मात्र या मैदानावर आता आलंय. 13 बॉलमध्ये 45 आणि समोर एका बलाढ्य संघाच्या विरुद्ध ही खेळी लक्षात राहील. वर्षानुवर्ष लक्षात राहणारी खेळी आहे. परंतु मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवणारा संघ समोर आहे. परंतु ज्या पद्धतीने दिलीप वर्मा खेळलेत, अख्ख्या पुण्यात जड्डू या नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू आज मात्र अख्ख्या भारतामध्ये प्रसिद्ध होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. कारण समोर गोलंदाज आहे कोण आहेत ते पाहत नाहीयेत, परंतु कामगिरी मात्र जबरदस्त करतायत आणि त्याच्यामुळे 4 ओव्हर नंतर धावसंख्या झाली 57. जबरदस्त खेळ. दिलीप वर्मा अगदी आपण पाहतोय 13 बॉल 45 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि या एक फायटिंग स्कोअर 4 षटकांमध्ये आतापर्यंत उभारला गेलाय. 2 षटकांचा खेळ अजूनही शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. जबरदस्त खेळ साकारताना दिलीप वर्मा लक्ष वेधून घेतोय. पंकज पंकज पटेल वेगात बॉल टाकलाय. पिचिंग जर पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर. या 2 ओव्हर खूप महत्वाच्या असणार आहेत. व्हाईट बॉल घोषित करण्यात येतोय. किती धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन होत्या प्रवीण सर आणि त्याच्यानंतर दिलीप वर्मा. आता जर पाहिलं तर नरसिंग पालमपल्ले आणखीन एक सिक्सर किंग. याच्या सिक्सचे तडाखे राजस्थानच्या विविध जिल्ह्यांमध्ये देखील बसलेत. या वेळेला वेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागे होताना पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे. बऱ्याच दूरवरून नितीन माटुंगे तिकडे आले खरे, परंतु 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळत आहे. तिसरीचा कॉल. हे असं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा झालंय. जशी संधी मिळाली एक अतिरिक्त धाव सुद्धा घेतली गेलेली आहे लेग बाईटच्या स्वरूपातील. 3 धावा. स्कूप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा नरसिंह पालमपल्लेचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूची बॅटची काढा लागली आणि डीप थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू फेड केला गेला. त्या ठिकाणी आपण पाहतोय दिलीप वर्मा स्ट्राइक एंडवरची पुन्हा एकदा 61 धावा फलकावर. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ऑन साइडला ढकलला. एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल पुन्हा एकदा दिलाय. अमरभाऊ काटे स्पोर्ट्स फाउंडेशन पिंपळे सौदागर चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 5व्या ओव्हरला नुकतीच सुरुवात झाली आहे. ज्या पद्धतीने गेली 5 दिवसाचं क्रिकेट आम्ही या ठिकाणी पाहतोय, एक चांगली धावसंख्या उभारली गेली आहे 5व्या षटकाच्या सुरुवातीलाच. 63-63 टिंगरे सरकार चषक आपण पाहतोय. पुण्यामधील महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा, गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा आपण पाहतोय. दर्जेदार आयोजन. वेग थोडासा वाढवण्याचा प्रयत्न झाला, परंतु टप्पा अचूक नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. पंकज पटेल मध्य प्रदेश राज्यातून खेळाडू येत आहेत. आज उत्तर प्रदेशचे खेळाडू पाहायला मिळाले, गुजरातचे खेळाडू पाहायला मिळतील, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू पाहायला मिळणार आहेत. शेवटचा दिवस आहे, नक्की पहा. यावेळेला फटका सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि हाही बॉल सीमारेषा पार. टाळ्या होऊन जाऊ द्या. पुणेकराने अर्धशतक केलंय. नाव लक्षात ठेवा, दिलीप वर्मा पुणेरी पुणेकर आहे आणि ज्याने अर्धशतक ठोकलंय. डीजे यावेळेला सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत बॉल. जबरदस्त कामगिरी. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग होते सध्याच्या घडीला. जबरदस्त कामगिरी. वर्मा 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 जबरदस्त फलंदाजी. सकाळच्या सत्रात अर्धशतक ठोकलं. एक उत्तुंग षटकार लॉंग ऑनच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाला. हो हो हो, या वेळेला वेगात बॉल टाकलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न.
74 74 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतलेल्या दिलीप वर्मा या स्पर्धेतील 57 धावा धावफलकावर. काल अमित कोरी यांनी अर्धशतक झळकावलं होतं. आणखीन एक याही वेळेला बिग हिट पाहायला मिळतो आणि या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी पुण्याच्या फलंदाजाने केली आहे. नाव दिलीप वर्मा. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. वेळ संपला असल्या कारणाने आपल्याला एक प्लेअर सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. सर्कलच्या आतमधला एक प्लेअर आपल्याला वाढवायचा आहे. 80 धावा पहिल्या ओव्हरमध्ये 6. असं वाटलं होतं की 50-60 पर्यंत ही धावसंख्या राहते की काय. 5 ओव्हर नंतर 80 झाली. प्रवीण सर काय म्हणाल? तर नक्कीच त्या पाठीमागे काल फक्त दिलीप वर्मा जबरदस्त फलंदाजी केली आहे. 63 धावांची एक मॅरेथॉन इनिंग साकारताना आणि मैदानाच्या आतमध्ये नाबाद खेळताना पाहायला मिळतोय. 18 चेंडू 63 वरती दिलीप वर्मा. मी तर म्हणेल ही अशी इनिंग आहे दिलीप वर्माची. येणाऱ्या कालावधीमध्ये हा खेळाडू मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिसणार म्हणजे दिसणार. अशाच प्रकारची खेळी करताना पाहायला मिळाली आहे. जोडीला नरसिंग आहे. सिक्सर किंग ते सुद्धा आहेत. 80 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. विजय पावले हुकमाचा एक्का पुन्हा एकदा आणलाय. अनुभव सम्राट आहेत. अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे. धावसंख्येला लगाम घालण्याचं काम त्यांना करायचे. समोर नरसिंग पालमपल्ले. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल गती कमी होती त्यामुळे टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. परंतु एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. मैदान मोठं असल्या कारणाने प्रवीण सर सिंगल डबल्स याच्यावर देखील भर दिला जातोय. काही 3-3 धावा सुद्धा येऊ लागलेल्या आहेत. हे सुद्धा खूप महत्त्वाची बाब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 82 वर गेलेली आहे. 63 धावांची खेळी, अजरामर खेळी आज मात्र या ठिकाणी दिलीप वर्मा खेळताना पाहायला मिळत आहेत. नरसिंग दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजय पावले. प्रत्येकाला आपला बेस्ट द्यायचा आहे. बऱ्याच लांब लांबवरून आलेत. कोणी कारने आलेत, कोणी बसने आलेत, कोणी फ्लाईटने आलेत. परंतु प्रत्येकाला परफॉर्मन्स तर द्यायचाच आहे आणि जो परफॉर्मन्स देणार आहे तो जिंकणार आहे. खेळावं लागेल. आणखीन एक यावेळेला जर पाहिलं तर नरसिंगने फाईन लेगच्या दिशेने मारलाय हा स्ट्रोक. आणखीन एक मोठा स्ट्रोक या ठिकाणी खेळले. 6-6-6 सिक्सर. थँक्यू. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय जबरदस्त फटका नरसिंगचा आणि या चांगली साथ दिलीप वर्माला मैदानाच्या आतमध्ये नरसिंग पालमपल्ले देताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 88 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. स्लॉग ओव्हरचं महत्वाचं षटक जारी आहे आणि या तब्बल 88 धावा स्कोर कार्ड वरती. टॉस साठी सज्ज राहायचंय. अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर सोलापूर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी सज्ज व्हा. यावेळेला पुढे केला आणि पाठवला आमच्या मागे. आणखीन एक सीमा रेषा पार षटकार. थँक्यू. बॅक टू बॅक सिक्सर. गोलंदाज कोण आहे? विजय पावले सारखा दर्जेदार गोलंदाज, परंतु नरसिंग पालमपल्ले लागोपाठ 2 षटकार ठोकतोय. यावेळेला पुलचा फटका खेळलाय. आणखीन एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल काही थांबत नाहीये. 98 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग चालली आहे. चौकार. शतकाच्या दिशेला वाटचाल संघाची होताना जे पाहायला मिळते आणि अगदी आपण पाहतोय दिलीप वर्मा सारखीच फलंदाजी नरसिंग पालमपल्ले देखील करतोय. लक्ष वेधून घेतोय. क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय. चौफेर फटकेबाजी.
यावेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका अतिशय वेगात समोरच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, 100 धावा धावफलकावर पूर्ण झालेल्या आहेत. धावांची 100. काय जबरदस्त बॅटिंग. म्हणजे कुणाला बऱ्याच जणांना जे आता नुकताच फोन चालू केला असेल त्यांना विश्वास सुद्धा बसणार नाही की 100 धावा होतात. यस, त्या झालेल्या आहेत. ती कामगिरी या ठिकाणी झाली. परंतु हा पहिला डाव आहे. दुसऱ्या डावात सुद्धा 100 होऊ शकतात कारण तेवढाच बलाढ्य संघ यानंतर सुद्धा बॅटिंग करणार आहे. हो, बॅटची कडा घेत बॉल मात्र मागे जाताना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी आणखीन एक धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. नरसिंगच्या ताबडतोड अंदाजातील या धावा पाहायला मिळाल्या. 7 बॉलमध्ये 24. दिलीप वर्माच्या 18 चेंडूमध्ये 63. 101 धावा झालेल्या आहेत. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे रेड डेव्हिल्स नोएडा टीमला ज्यावेळेला बॅटिंगसाठी मैदानात येतील. परंतु खूप मोठी बॅटिंग लाईनअप देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतात. परंतु मी सर्व पुणेकरांना सांगणार आहे 63 धावांची वादळी खेळी करणाऱ्या दिलीप वर्मासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. काय बॅटिंग केली आहे. एका मोठ्या मंचावर मोठ्या टीमच्या विरुद्ध केलेली मोठी खेळी लक्षात राहील. 100चा आकडा पार केलाय. पहिल्याच मॅच मध्ये दिलीप वर्मा नावाचं वादळ घोंगावताना पाहायला मिळालं. आणि अगदी आपण पाहिलं की सलामीला येऊन शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. नॉट आउट त्या ठिकाणी मात्र इनिंग खेळली. इकडे अमित तांबे सुरुवातीला लवकर बाद झाले. त्यानंतर जर पाहिलं तर दिलीप वर्मा नावाचं वादळ आलं. 63 धावांची एक अजरामर खेळी त्यांच्याकडून 18 बॉलमध्ये झाली. सौरभ बिराजदार 12 बॉलमध्ये 10 धावा थोडेसे अडकळत खेळत होते. परंतु आल्यानंतर नरसिंग पालंपरने पुन्हा एकदा सुरू झाली आणि त्यांनी धडाका दाखवला. 101 धावा झाल्यात. 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. सँडी यादव 2 ओव्हरमध्ये 23 धावा. एक मात्र यशस्वी गोलंदाज ज्यांनी विकेट मिळवली. 2 ओव्हरमध्ये विजय पावले 36 धावा थोडेसे महागडे राहिले या मॅचमध्ये. जाबीर पटेल 1 ओव्हर 19 महागडे राहिले. पंकज पटेल यांनी देखील 23 धावा दिल्या आणि 102 धावांचा पाठलाग आता दुसऱ्या डावात करायचा आहे. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे यांच्याकडून दिलीप वर्माच्या खेळीसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. अप्रतिम खेळी. मजा येणार आहे. दुसऱ्या डावामध्ये देखील तेवढीच मजा येणार आहे. परंतु मुख्य समालोचक म्हणून प्रवीण गायकवाड सर असतील आणि त्यांच्या साथीला मात्र आमचे मित्र आणि पुण्याचा आवाज आता सर्व दूरपर्यंत जाऊ लागलेला आहे. असे अभ्यासू समालोचक आणि चांगले खेळाडू याच मैदानात त्यांचा खेळही आम्ही पाहिला आहे. मी शैलेश निवंगुणी सरांना प्रवीण सरांच्या जोडीला आमंत्रित करतोय. तर काय खेळ, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 101 बनवले. 102 धावांची गरज. 36 चेंडू मध्ये युवा नेते सन्माननीय विशालभाऊ टिंगरे यांचा वाढदिवस प्रत्येक वर्षी या क्रिकेटमय वातावरणामध्ये नक्कीच साजरा केला जातो. गत वर्षीची तारीख देखील स्पर्धेची हीच होती. या वर्षी देखील त्याच तारखेला क्रिकेटची स्पर्धा मात्र आयोजित नक्की जी केली गेली आणि या अगदी आपण पाहतोय चर्चा रंगताना पाहायला मिळते टिंगरे सरकार चषकाची महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट वर्तुळामध्ये. जास्त संघ झाल्या कारणाने एक दिवस वाढवावा लागला आणि या अगदी आपण पाहिलं की या 6 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना अनेक जण लाईव्ह बरोबर नक्कीच जोडले जात आहेत. tenniscricket.in बरोबर आणि या सामन्यांचा नक्कीच आनंद घेत आहेत. व्हॉट्सअपचे विविध ग्रुप जर पाहिले तर पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं तोंड भरून प्रत्येक जण कौतुक करतोय. अगदी वेळेवरती सामने चालू होत आहेत आणि आपण पाहतोय एक दर्जेदार स्पर्धा सर्वजण मात्र दररोज अनुभवत आहेत, पाहत आहेत, आनंद या ठिकाणी जे घेत आहेत. 102 बनवायच्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते.
रजत मुंडे आणि योगेश पेनकर. आता या दोन्ही खेळाडूंची वेगळी ओळख नक्कीच सांगता येणार नाही. टेनिस बॉल क्रिकेट सामन्याला सुरुवात नक्कीच होताना जी पाहायला मिळेल. फायटर जेट योगेश पेनकर, एक हुशार चाणक्य कॅप्टन म्हणून देखील योगेश पेनकरची ओळख अगदी आपण पाहिलेलं आहे. सातत्यानं अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये नेतृत्व करण्याची एक चांगली क्षमता योगेश पेनकरकडे. आणि त्याच्या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे धावपट्टीवरती खेळपट्टीवरती शेवटपर्यंत चिटकून राहतो आणि धावा वसूल करतो आपल्या बॅटमधून. ही खासियत आहे योगेश पेनकरची. स्ट्राईक एंडवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आपटबार पाहायला मिळाला त्या ठिकाणी. यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय, विसावतोय अगदी आपण पाहतोय. तर चर्चा टिंगरे सरकार चषकाची पुण्यनगरीमध्ये शैलेश सर रंगताना पाहायला मिळते. आणि या तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय नो बॉल. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि एका धावेच्या साहाय्याने खातं खोललं जाते. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. यावेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेला केलाय प्रहार, आक्रमण केलंय आणि चौकार वसूल केलाय योगेश पेनकर. खणखणीत चौकार. धन्यवाद. अप्रतिमरित्या इथे आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती जो प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला फायटर जेट यांच्या बॅटमधून लॉंग लेगच्या दिशेने आखूड टप्प्याचा चेंडू ज्या दिशेला खऱ्या अर्थाने मारायची गरज आहे त्याच दिशेने हा एक सुरेख असा फटका चौकारासाठी येतोय. योगेश पेनकर फायटर जेट या नावानं असणारी ओळख अगदी आपण पाहतोय. परंतु समोर देखील एक्सप्रेस बॉल, वेगवान चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बिसावताना पाहायला मिळतोय. समोर देखील निहाल तुसामत, महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्या गोलंदाजानं नक्कीच आपल्या गोलंदाजीनं गाजवली तोच निहाल तुसामत अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 5 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा निहाल सज्ज. यावेळेला गुडलेन स्पॉट वरती चेंडू पाडला होता, त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल. वेगवान सिंगल त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि या धावफलक या सिंगलच्या बरोबर पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता डोक्यातील कॅप योगेश पेनकरची त्या ठिकाणी मात्र जी पडली. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. सुंदर प्रेक्षेपण अगदी आपण पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये tenniscricket.in चा कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर कामकाज tenniscricket.in चं पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा टिंगरे सरकार चषक संपन्न होत असतं त्यावेळेस मात्र अगदी आपण पाहतोय ही टीम खास मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित होते आणि दर्जेदार लाईव्ह प्रेक्षेपण प्रत्येक जण या प्रेक्षेपणाचं देखील कौतुक करताना पाहायला मिळतोय. हमराज मृत्युंजय यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक दिलीप वर्मा यांच्यासाठी आणि त्याचबरोबर मातोश्री 11 नितीन अल्हाट यांच्या वतीनं देखील 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. ऑन साइडच्या दिशेला हलक्याशा हाताने चेंडूला खेळून काढले. सिंगल प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. खतरा होऊ शकतो, धोका होऊ शकतो. अनुरागच्या हातात फेकी पोहोचली. 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ओव्हर स्टेप त्या ठिकाणी मात्र चेक केला जाईल. हुशार आणि चाणक्य पंच त्या ठिकाणी पहिल्या दिवसापासून दर्जेदार कामकाज या पंचांचं आपल्याला नक्की जे पाहायला मिळतंय. पंचांच्या अंगात कोणता गुण असावा तर अचूक निरीक्षण क्षमता. आणि पुन्हा एकदा कळवलंय नो बॉल, नो बॉल.
तर शैलेश सर काय सांगाल की ओव्हर स्टेपचे बरेचसे नो बॉल सकाळच्या सत्रात जाताना पाहायला मिळतात, काय कारण असू शकतं? निहाल तुसमत या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लेदर बॉलचे देखील उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत, परंतु इथे जी चूक होते ती चूक संघाला परवडण्यासारखी नाही आहे. कुठेतरी तिथे बदल करायला हवा, अन्यथा इथे धावसंख्येमध्ये वाढ करून देण्यामध्ये हे नो बॉल कारणीभूत ठरू शकतात. यावेळेला पिकअप केलाय, लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळेल. षटकार, 6 धावा. धन्यवाद. सुरेखरित्या अगदी सरळ बॅटचा वापर इथे केला आणि वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून इथे आपण पाहतोय षटकार येतोय आणि रजत मुंडे याच फटक्यांसाठी त्यांची एक ओळख आहे आणि काही बॅटर त्यासाठीच ओळखले जातात जे पॉवर प्लेमध्ये पॉवर जनरेट करणारा खेळ करतात. त्यामध्ये योगेश पेनकर त्याचबरोबर रजत मुंडे या जोडीने सुरुवात तर धमाकेदार केली आहे. 4 चेंडू झालेत, 15 धावा झाल्यात. 100 धावेंचं लक्ष ज्या पद्धतीने साध्य करायचे आहे तशीच सुरुवात इथे होते. यावेळेला डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल, फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतो. एक पहा ॲक्शन रिप्लायमध्ये आपण पाहू शकता, फ्रंट फुटवरती आले, त्यानंतर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु असफल गोलंदाजानं ठरवलाय. अतुलदादा मांगडे अगदी आपण पाहतोय मानाचा करंडकाचे आयोजक. मानाचा करंडक ही देखील एक दर्जेदार स्पर्धा आपल्या पुण्यनगरीतील आहे. स्क्वेअर कट नक्कीच खेळणार. चेंडू सुसाट वेगात अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळेल. चौकारासाठी 4 रन. धन्यवाद. सुरेखरित्या बॅकफुटला जाऊन जो कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध कव्हरच्या दिशेने खेळलेला सुरेख असा फटकाच. एक्स्ट्रा कव्हरची बाउंड्री तिथे भेदली गेली. टेनिस कंपनीचा चेंडू आहे, आउटफील्ड इतकी सुरेख आहे, त्यामुळे अशा प्रकारचे प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळणं देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेसच मोठा फटका खेळण्यासाठी आकाशाचा किंवा अगदी आपण म्हणू शकतो उत्तुंग फटका खेळण्याची गरज नाही आहे. ग्राउंड लेवलचे जे शॉट आहेत ते देखील फार महत्त्वाचे आहेत. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट देखील महत्त्वाचे आहेत आणि रजत मुंडे या फटक्यांसाठी जाणले जातात. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, पुस्तकी फटके यांच्या देखील डिक्शनरीमध्ये आहेत. आणि समोर फायटर जेट, त्यांना तर तुम्ही ओळखतच असाल आणि कशा प्रकारे त्यांची बॅटिंग आहे. आणि तेच पाहताना आपल्याला इथे दिसून येतं की 19 धावा ह्या पहिल्या षटकामध्ये आल्यात. जशी सुरुवात सर गरजेची होती, रिक्वायर रन रेट 16.6चा आहे आणि टार्गेट 102चं आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात. इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल. पुन्हा एकदा सनी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. ओ समोर येऊन अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती येतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायम फेकी केली आहे. सनीच्या हातात फेकी पोहोचेपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस अमर काटे स्पोर्ट फाउंडेशन टीम फलंदाजी करत होती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा होत्या. तुलनेमध्ये चांगली सुरुवात अगदी आपण पाहतोय रेड डेव्हिल्सचा नोएडा टीमनं मात्र जी केली आहे. 21 धावा, 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये जो संपलेला आहे. योगेश पेनकर, मोठ्या अपेक्षा असतील या खेळाडूकडून. अनेक मैदानं गाजवली आहेत महाराष्ट्राच्या बाहेर. तोच योगेश पेनकर स्ट्राइक एंड वरती आहे. फायटर जेट फ्रंट फुट वरती आले आणि पाठवून दिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन. धन्यवाद. सुरेखरित्या ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकता कशा पद्धतीने हा फटका खेळून केला आणि पॉवर प्लेमध्ये खऱ्या अर्थानं जे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन असतं त्याचा पुरेपूर फायदा इथे योगेश पेनकर यांच्या बॅटमधून घेण्यात येतोय. एका बाजूला जर सर आपण पाहिलं ना तर सर्व पुण्यातील नामवंत खेळाडू आहेत, सुपरस्टार खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला रेड डेव्हिल्स नोएडा हा संघ जर आपण पाहिला ना तर भारतभरामध्ये ज्या खेळाडूंची चर्चा सातत्याने केली जाती तो बलाढ्य संघ बॅटिंगसाठी आहे. सनी
यावेळेला चांगला चेंडू, चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू वळताना जो पाहायला मिळाला, चांगलं व्हेरिएशन आहे सनी कसबेकडे. अगदी आपण पाहिले अनेक स्पर्धा सद्यस्थितीला गाजवताना जो पाहायला मिळतोय, सातत्यानं सरावामध्ये असणारा हा खेळाडू. आणि या योगेश पेनकर समोर गोलंदाजी करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय, पहा ॲक्शन रिप्लायमध्ये चेंडूचा टप्पा पडला, त्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेला वळताना आपल्याला पाहायला मिळाला. एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी पेश केलाय. 7 चेंडू 10 वरती योगेश पेनकर. रजत मुंडे 4 चेंडू खेळलाय, 12 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं, चेंडू सुसाट वेगात धाव संख्या घेईल आकार, चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार. धन्यवाद. मी मगाशी देखील याच फटक्यांचा उल्लेख केला की पॉवर प्लेमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने इथे बॅटिंग करायची, आणि योगेश पेनकर अगदी सुरेखरित्या जिथे क्षेत्ररक्षक सजवलाय अगदी त्याच्या विपरीत इथे ते फटके खेळले जात आहेत, आणि त्याचमुळे धावसंख्येमध्ये 4-4 धावेंची वाढ होते. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 2 चौकार, 1 दुहेरी तर 1 निर्धाव. सनी कसबे यांची देखील चांगली गोलंदाजी आहे, परंतु बॅटर इतका हुशार आहे की त्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा तो फायदा देखील घेतोय. यावेळेला स्विच हिट खेळलाय, स्विच हिटचा फटका अगदी आपण पाहतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकारासाठी 4 रन. धन्यवाद. हेच आपण म्हणतो ना की एक्सपिरियन्स असणं किती गरजेचं आहे, अनुभव असणं किती गरजेचं आहे. ज्यावेळी सुरुवात केली ना तर एक स्विच हिटसाठी एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केला होता. वारंवार ऑन साईडला 2 बाउंड्री गेल्यानंतर तो खेळाडू आतमध्ये घेतला, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावले गेले, आणि पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका योगेश यांच्या बॅटमधून. धावसंख्या 33 विदाउट लॉस. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा विरोधी दिशेला फटका खेळायचा होता, थोडासा नाराज होतोय स्वतःवरती योगेश. बॅटच्या पट्ट्यात परफेक्ट यायला हवा होता असं काहीसं वाटलंय, थोडासा नाराज होतोय स्वतःवरती. अगदी आपण पाहू शकता पुन्हा एकदा रिव्हर्स साठी ट्राय केला होता यावेळेला. अगदी आपण पाहतोय त्यावरती सिंगल येईल, आणि या दरम्यान मात्र षटकाची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा आहेत त्या 34, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगलं धावफलक शैलेश्वर पाहायला मिळते. नक्कीच सुरुवात तर चांगली झाली आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जे मैदानामध्ये रेड डेव्हिल्स नोएडा या संघाने इथे वापरलंय त्याचा फायदा झालाय. योगेश पेनकर फायटर जेट म्हणून ज्याला ओळखलं जातं, आणि याच वर्षी त्यांना उत्कृष्ट कर्णधार हा देखील किताब देऊन सन्मानित केलाय. आणि त्याचबरोबर रजत मुंडे यांना जर आपण पाहिलं तर अगदी सुरेखरित्या त्यांची बॅटिंग मैदानाच्या चौफेर करण्यासाठी ते जाणले जातात, आणि त्यांचे फटके पाहत बसण्यासारखे, ती कलात्मकता त्यांची पाहण्यासारखी असते. आणि जोपर्यंत हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत इथे अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला मात्र थोड्याशा अडचणी निर्माण होतील. प्रत्येक फटके या दोन्ही बॅटरच्या बॅटमधून निघताना आपण पाहिलेले आहेत. 2 षटकानंतर 34 झाल्यात, लक्ष अजूनही थोडंसं मोठं आहे, परंतु ते साध्य करणारे दोन्ही बॅटर देखील तितकेच मोठे आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवरती शुभम शेळके, तर स्ट्राईकला योगेश पेनकर. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय झेल टिपला जातो आहे, आणि योगेश पेनकरला परतावं लागेल. पॅव्हिलियन मध्ये खूप महत्वाची विकेट, चांगली फलंदाजी करत होता योगेश पेनकर. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. फटका काही खराब नव्हता, परंतु ते डिस्टन्स गाठता आलं नाही. मैदान म्हणावं तेवढं छोटं नाहीये, ते अंतर गाठण्यासाठी तुमच्याकडे तेवढी ताकद, तेवढं टायमिंग असणं देखील फार गरजेचं आहे. हवेचा वेग देखील टेनिस बॉलला फार महत्त्वाचा असतो, आणि त्या तिन्ही गोष्टींमध्ये कुठेतरी कमतरता जाणवली, आणि त्या दरम्यान फायटर जेट योगेश पेनकर इथे बाद होत आहेत. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती तैनात केले, आणि जिथे डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. नवीन बॅटर श्रेयस कदम. श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 34 वरती 1 गडी बाद, आणि यावेळेला पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली एक, आणि आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक विकेट. शुभमला मिळतं यश. फार मोठा जल्लोष पाहायला मिळेल. 2 महत्वपूर्ण विकेट लागोपाठ पॅव्हिलियन मध्ये पोहोचताना पाहायला मिळत आहेत.
धन्यवाद. अप्रतिम गोलंदाजी शुभम शेळके यांची. ज्या कामासाठी त्यांना आमंत्रित केलं, जे काम त्यांच्या खांद्यावरती दिलं, ते अगदी चोख पद्धतीने इथे त्यांनी पूर्ण केले. दोन्ही बॅटर, क्षेत्ररक्षक देखील तोच आणि जागा देखील तीच आणि रिझल्ट देखील तोच येतोय. अप्रतिम असा झेल इथे आपण पाहतोय घेतला जातोय आणि बॅक टू बॅक 2 बिग हिटर योगेश पेनकर आणि त्याचबरोबर श्रेयस कदम इथे आपला अकाउंट ओपन न करता डगआउटच्या दिशेने गेलेत. फार मोठा धक्का आहे हा. सिक्सर किंग ज्याची गरज आता सध्याच्या परिस्थितीला संघाला होती, तो मात्र इथे शून्यावरती बाद होतोय. परंतु तितकाच टॅलेंटेड बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमित नाईक या देखील खेळाडूची चर्चा संपूर्ण भारतभर आहे. पाहूया आता ती जबाबदारी जी दिली आहे ती कशा पद्धतीने पेलतायत आणि रजत मुंडे बरोबर या धावसंख्येला चेस करण्याचा, या धावसंख्येला पूर्ण करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करतायत. हॅट्रिक बॉल असेल, लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट. हॅट्रिक बॉल शुभम शेळके लक्ष वेधून घेतोय. क्रिकेट रसिकांची मन जिंकताना पाहायला मिळतो आहे. हॅट्रिक पूर्ण होणार का? हॅट्रिक बॉल यावेळेला पिकअप केलाय. हवा ई फायर बिग ब्लास्ट आणि आता मात्र ठोकलाय एक उत्तुंग षटकार. धन्यवाद. अनुभव, अमित नाईक यांचा अनुभव आहे. विकेट किती गेली, हॅट्रिक बॉल असला तरी जो आपला स्वाभाविक खेळ आहे तो खेळण्यासाठी माहीर आहेत. आल्या आल्या पहिला चेंडू अगदी रडारमध्ये मिळाला आणि टप्प्यात आलं की कार्यक्रम फिट आणि इथे कार्यक्रम फिट झालाय. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केलं तर धावसंख्येत 6 ने वाढ, धावसंख्या 40. 21-62 सामन्याचं समीकरण. यावेळेला फ्लॅट बॅटेड फटका, झेल टिपला जातो आहे. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. डाव कोलमडतोय, कोसळतोय. आणखीन एक झटका, आणखीन एक करंट शैलेश सर मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. अमित नाईक नावाचं वादळ देखील अगदी स्वस्तामध्ये इथे शमवलं गेलं. काय गोलंदाजी इथे. हा ड्रीम स्पेल म्हणू शकतो आपण. एका बाजूने आपण पाहिलं तर ऑल इंडिया गटामध्ये नावाजलेले खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपल्या या पुण्यनगरीचं नाव नेहमीच मोठं करण्यामध्ये माहीर असलेले खेळाडू आहेत. एक्सपिरियन्स जेवढा चांगला आहे तेवढाच इथे कुठेतरी घातक ठरतोय. बॅटर नेहमीच गोलंदाजावरती हवी होण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यामध्ये सपशेल अपयश येत आहे. संघाची जी बांधणी केली आहे त्यानुसार इथे खेळ केला जातोय आणि एकत्रित आल्यानंतर खेळ कसा करावा हे देखील दाखवून देतोय. पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मॅन फ्रॉम कोल्हापूर नितीन माटुंगे. बॉलर सज्ज. यावेळेला समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. ओव्हर द बॉलर हेड अगदी आपण पाहतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू समोरच्या दिशेला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 41. महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा रंगताना पाहायला मिळते. अगदी वाजवी एंट्री फी म्हणून अगदी टिंगरे सरकार चषकाची या चर्चा नक्कीच रंगताना पाहायला मिळते. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी मात्र आणि चेंडू अडवलाय देखील सीमारेषेच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. फेकी पोहोचते अनुरागच्या हातामध्ये. तर नक्कीच त्या ठिकाणी चेक केलं जाईल हा चेंडू सुरक्षित अडवलाय का हे तिसरे पंच नक्की चेक करतील. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांचा वाढदिवस आणि हा क्रिकेट उत्सव त्या वाढदिवसाच्या निमित्तानं सालाबाप्रमाणे मोठ्या थाटामाटात संपन्न होतोय. प्रत्येक वर्षी 5 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा असते. यावर्षी 6 दिवसीय ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. चेंडू सेफ अडवलाय अगदी आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अंदाज काहीसा चुकला होता, परंतु वेळेत स्वतःला सावरलं आणि संघासाठी 1 धाव वाचवण्यामध्ये यश मिळतंय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू होऊ शकला नाही. काही वेळ हवेमध्ये चेंडू गेला, परंतु त्यावरती कुठल्याही प्रकारचा धोका रजत मुंडे यांना होत नाहीये. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. साज बाज और ताज आणि या 3 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 4-4 44. कुठेतरी हे षटक आपण पाहू शकता अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या बाजूने झुकलंय, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीयेत.
उरलेली 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि 102 धावा पूर्ण करण्यासाठी इथे अजून मोठा प्रयत्न करावा लागेल. करंट रन रेटचा जर विचार केला तर 14.67 आहे, तर रिक्वायर रन रेट जवळपास 20 धावेंचा आहे. काय होईल सर? रजत मुंडे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. 18-58 मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे गोलंदाजा रोहन खरात. अगदी आपण पाहतोय महत्वाचं षटक हाताळताना तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जातोय. हा चेंडू अवांतर आहे की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून इथे तो निर्णय दिला जाईल. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्याचं काम खेळाडू करतायत आणि तेच इथे आपल्याला तिसरे पंच तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील की टप्पा पडल्यानंतर चेंडू कितपत वळलाय, कुठे पडलाय. आणि त्यासाठीच tenniscricket.in या वाहिनीवरती आपण पाहतोय अगदी सुरेखरित्या प्रेक्षेपण दाखवलं जात आहे आणि प्रत्येक चेंडूवरती नक्की काय घडतंय आणि त्याचा रिझल्ट आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवला जाईल या गोष्टी देखील निहाळल्या जात आहेत. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग आहे, तो रिझल्ट आपल्यापर्यंत लगेचच येईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. रिव्ह्यू सक्सेसफुल. व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 45 धावा. मिस्ट्री बॉलर अगदी आपण पाहतोय रोहन. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूचा टप्पा बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळाला. चेंडू स्पीच झाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेला वळताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय विशालभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वात घडलेला हा खेळाडू अगदी आपण पाहिलं. पिंपरी चिंचवड परिसरात घडलेला हा खेळाडू, परंतु सद्यस्थितीला महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीनं गाजवताना पाहायला मिळतोय. नाव आहे रोहन खरात. 45 वरती 3 गडी बाद. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ मार्गस्थ आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा जास्तीत जास्त त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रजत खेळतोय 6 बॉल 15 वरती. नितीन माटुंगे 1 बॉल 1 वरती खेळताना पाहायला मिळतोय. आस्किंग रन रेट 19.41. 17 बॉल 55चं लक्ष ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक अगदी आपण पाहतो आहे. रोहन पुन्हा एकदा सज्ज. चांगली मॅच होईल. 47 वरती 3 गडी बाद. रेड डेव्हिल्स नोएडा अगदी आपण पाहतो आहे. बरेच जण लाईव्ह बरोबर जोडले गेलेले आहेत tenniscricket.in वरती. खूप महत्वाची मॅच सकाळच्या 17 संपन्न होत असताना टिंगरे सरकार चषकाची चर्चा रंगताना पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये मिड विकेट रिझन निवडली. एक ठोकलाय. एक दर्जेदार शानदार अप्रतिम षटकार. धन्यवाद. अप्रतिमरित्या इथे फटका खेळला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. बाहुबलीच्या बॅटमधून बाहुबली फटका आहे हा. कोल्हापुरी तडका षटकारासाठी. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर यावेळेला पाहायला मिळाला. अगदी आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू. शतरक्षक चेंडू वरती फेकी केली. एक रोहन खरात याच्या हातामध्ये फेकी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. नितीन माटुंगे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाही. एक अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार बॅटिंगनं गाजवताना पाहायला मिळतो आहे. आणि या 3 चेंडूसह 9 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय नितीन माटुंगे. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरची दिशा निवडली. एक फ्लॅट बॅटेड क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा षटकार. धन्यवाद. काय सुरेखरित्या इथे आपण पाहतोय फटका खेळला जातोय. या फटक्यासाठी ताकद किती महत्वाची होती ती बघा. बॅकफुटला गेले, चेंडूला शेवटपर्यंत पाहिलं, तो टर्न होऊ दिला आणि त्यानंतर अफलातून इथे फटका खेळला जातोय. अशाच फटक्यांसाठी नितीन माटुंगे यांची देखील एक ओळख. आणि जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरूनच बॅटिंग केली जाते. षटकार चौकारांची गरज आहे आणि जो मिस्ट्री गोलंदाज आहे रोहन खरात याच्यावरती ते आक्रमण चढवलं जातं. 17 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. धावसंख्या 61. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार षटकार. सुरेख सुरेख आणि फक्त सुरेख. काय बॅटिंग केली नितीन माटुंगे यांनी. सेट बॅटर जर आपण पाहिलं तर रजत मुंडे स्ट्राईकला होते.
वाईट बॉल टाकला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी देखील करून दाखवलाय. तब्बल 3 षटकार या षटकामध्ये खर्च होत आहेत. 6 धाब्याने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 67. नितीन माटुंगे लॉंग ऑनच्या दिशेला, यावेळेला जशास तशा प्रकारचं प्रत्युत्तर रोहन खराचं आणि नितीन माटुंगे परतताना पाहायला मिळेल पॅव्हलियनच्या दिशेला. चौफेर फटकेबाजी करत होता, टिपलंय नितीन माटुंगेला. धन्यवाद. सरती शेवटी आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहिलं असेल शेवटच्या चेंडूवरती नक्की काय घडलं, कशा पद्धतीने इथे नितीन माटुंगे यांना बाद करण्यामध्ये रोहन खरात यांना यश मिळालं. 3 षटकार खर्च केले, परंतु ज्या बॅटरच्या बॅटमधून ते 3 षटकार आले ना, त्या बॅटरला देखील जायबंदी करण्याचं काम, बेड्या ठोकण्याचं काम, बांधून ठेवण्याचं काम इथे मात्र रोहन खरात यांनी देखील केलं. थोडंसं महागडं षटक, परंतु सरते शेवटी जो शेवटचा चेंडू आहे ना, तो कुठेतरी चांगला पडला आणि त्यामध्ये नितीन माटुंगे बाद होत आहेत. नवीन बॅटर, मॅन फ्रॉम सांगली एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, मिस्टर MPL म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं, जो रफ्तारचा किंग आहे म्हणून त्या खेळाडूला ओळखलं जातं, इथे विजय पावले नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 35 धावेंची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. नुकतंच व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतंय आमचे मार्गदर्शक, पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक आदरणीय सचिन दादा खानवे दादांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 67 वरती 4 गडी बाद, 12 चेंडू शेष शिल्लक. अगदी आपण पाहतोय 102चं टार्गेट समोर असताना चांगला खेळ साकारताना अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. अकरा चेंडू 34 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं संपणं गरजेचं आहे. 6 षटकं 25 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. आणि अगदी आपण पाहतोय टाइम पॅनल्टीचा पूर्ण अधिकार आपण पंचांकडे दिलेला आहे. 11 बॉल 34. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. 7 चेंडू 16. रजत मुंडे तर विजय पावले आता स्ट्राईक एंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. विरोधी दिशेला फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संधी प्राप्त झाली आहे धावबादची आणि विकेट पाहायला मिळते. आणखीन एक विकेट, धावबादची शिकार, फलंदाज बाद. धन्यवाद. प्रत्येक इनिंगसाठी बॉलिंग टीमसाठी आपण 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. परिस्थिती कुठलीही असू द्यात, कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथे पेनल्टी दिली जाईल आणि प्रत्येक 30 मिनिटांनंतर एक खेळाडू तुमचा 30R सर्कलमध्ये एक्स्ट्रा तैनात केला जाईल. तुम्ही किती वेळ लागू द्या, तुम्ही वेळ लावलात तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही, त्याचं नुकसान होईल. त्यामुळे लक्ष द्या आणि पटपट खेळा. 25 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. 10 चेंडू 34 धावा. बॉलर तयार. यावेळेला आकाशाचे वेद शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. डाव कोलमडतोय, कोसळताना पाहायला मिळतोय. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट. धन्यवाद. अप्रतिम स्पेल आपण म्हणू शकतो शुभम शेळके यांचा. आज फक्त आणि फक्त विकेट्सच. काय गोलंदाजी केली आणि क्षेत्ररक्षकांनी देखील चांगली साथ दिली. या संपूर्ण टीमचा जर विचार केला ना, अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन
हे एकत्रित खेळणारे खेळाडू आहेत. ठाऊक आहे कुठल्या जागेवरती आपल्याला नक्की तैनात राहायचं आहे, कुठले खेळाडू बाउंड्री लाईनच्या जवळपास हवेत, कुठले 30 सर्कलमध्ये हवेत आणि त्याच अनुषंगाने जे क्षेत्ररक्षण लावलं गेलं आहे अजूनपर्यंत एकही मिसफील्ड झाली नाही याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. मागच्या डावामध्ये पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं असेल रेड डेव्हिल्स नोएडा या संघाने काहीशा चुका केल्या आणि त्याचा तोटा त्यांना झाला आहे. 68 वरती 6. ओ त्रिफळा उद्ध्वस्त, 3 तार त्रिफळा मोक्याच्या क्षणी आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. धन्यवाद. शुभम शेळके यांनी 5 विकेट इथे मिळवल्यात इनिंग मध्ये. 11 धावा खर्च करत असताना 5 विकेट. गोलंदाजी जर आवडलीच असेल तर वाजवा टाळ्या शुभम शेळके यांच्यासाठी. लक्ष वेधून घेतलं. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू त्रिफळा केला उद्ध्वस्त, ब्लॉक होल मारा होता आणि त्यानंतर अगदी आपण जल्लोष पाहिला. 5 विकेट आपल्या नावावरती अगदी आपण पाहतोय शुभम शेळकेनं केल्या. 68 वरती 7 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 4.4 षटकाचा खेळ संपताना पाहायला मिळतो आहे. 68 लॉस ऑफ 7 विकेट. 68 वरती 7 गडी बाद. यावेळेला अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला दिशा दिली आहे. डायरेक्ट शॉटचा प्रयत्न राहिला, पुन्हा एकदा सिंगल घेतली एक. परंतु आता सामना एका बाजूला थोडासा कठीण होत असताना आक्रमकतेची स्फोटकतेची खूप मोठी गरज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय, कारण की बॉल्स आणि रन्स आता तफावत वाढत चालली आहे. शैलेश सर, थोडासा डिस्टन्स नव्हे तर भरपूर मोठा डिस्टन्स आहे. रिक्वायर रन रेट आता 28.29 झाला आहे. तीस मिनिटं पूर्ण व्हायला 2 मिनिटं नक्कीच बाकी आहेत आणि यानंतर एक षटक नक्कीच बाकी असणार आहे. अगदी आपण पाहतोय 70 धावा धावपलकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा आणि अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. विनायक 1 बॉल 1 वरती खेळतोय, जबीर दुसऱ्या बाजूला 1 बॉल 1 वरती खेळतोय. शेवटचे 6 चेंडू आता शेष शिल्लक बाकी. 6 चेंडूमध्ये 32 धावा बनवणं या मैदानामध्ये काही अवघड नाहीये, अशक्य असं काहीच नाहीये. तुम्ही जर सुरुवातीला दोन्ही टीम्स जर अगदी स्क्वॉड बघितला असता तर कुठेतरी रेड डेव्हिल्स नोएडा हा संघ कुठेतरी वरचढ दिसत होता, परंतु सत्यात इथे अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने मात्र बाजी मारली आहे. यावेळेला डॉट बॉल आहे. रोहन खरात अगदी आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शुभमनं तर लक्ष वेधलं. 5 विकेट आपल्या नावावरती नक्की ज्या केल्या, बॅटची कडा घेतली त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय नाव कोणतीही घेतली जाणार नाहीये. जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाई से कितने कठिन हो. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 4 चेंडू आता शेवटचे शिल्लक असतील. सुरुवात दर्जेदार झाली होती, परंतु त्यानंतर थोडीशी पडझड होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 70 वरती 7 गडी बाद 5.3 षटकाचा खेळ आणि 30 मिनिटं आता पूर्ण झालेले आहेत. वेळ कंप्लीट झाली आहे. 30 मिनिटांचा कालावधी पूर्ण नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. यावेळेला अगदी आपण पाहतोय शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय. वेळेच्या बाबतीत असे अतिशय कडक नियम टिंगरे सरकारच्या चषकामध्ये नेहमीच असतात. अगदी आपण पाहतोय आणि टाइम पेनल्टीचा अधिकार आपण नक्कीच जो पंचांना दिलेला आहे. 2 चेंडू आता शेवटचे शिल्लक 31 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला ऑनसाइडच्या दिशेला मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. अगदी आपण पाहतोय अमर काटे स्पोर्ट फाउंडेशन मजबूत पकड त्या ठिकाणी या सामन्यावरती तयार केली आहे. रेड डेव्हिल्स नोएडा थोडंसं अडचणीमध्ये अगदी आपण पाहतोय 1 बॉल 30 वरती आता मॅच आली आहे. शैलेश सर, मॅच पूर्णपणे अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या बाजूने झुकले. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू मात्र इथे जरी चौकार गेला तरी देखील अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने इथे विजय मिळवला. आज उलटफेर होणारा दिवस आहे. कुठेतरी असं वाटलं की आज रेड डेव्हिल्स नोएडा भारतभरातून आलेले सुपरस्टार आज या मैदानामध्ये चमकतील, दिवसभर त्यांचा खेळ पाहायला मिळेल. परंतु पहिल्याच मॅचमध्ये अमर काटे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने मात्र इथे आपल्या संघाचं फाउंडेशन उभं केलं आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र इथे पराभूत करत तंबू घरच्या दिशेने इथे पाठवून दिलाय. काय खेळ इथे केलाय आणि प्रत्येक टीमला विनंती आहे
आपण ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करताना जाल त्यावेळेस एका लाईनीत